नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? कसा चाललोय तुमचा अभ्यास? करताय ना व्यवस्थित? ओके. तर आपण जी 5वीची स्कॉलरशिपची जी आपली बॅच स्टार्ट केलेली होती, म्हणजे आपलं ॲक्चुअल जे टीचिंग चालू केलं होतं, त्यामध्येच आपण हे कंटिन्युटी ठेवत आहोत. आणि आज जो आपला इंग्लिशचा जो सेकंड चॅप्टर आहे, मीन्स सेकंड युनिट जे आहे, दॅट इज व्होकॅब्युलरी, ते आपण बघणार आहोत. ओके. तर मी अपेक्षा करतो की जो प्रिव्हियस जो आपण युनिट घेतला होता इंग्लिशचा तो तुम्ही बघितला असेल, सर्वांना आवडला असेल आणि तुम्ही त्याच्यावरचं रिव्हिजन पण केलेलं असेल. काही जर तुम्हाला डाऊट असतील तर ते मला नक्कीच कळवा, तुमचे डाऊट मी क्लिअर करीन. तर आज आपण इंग्लिशचा जो सेकंड युनिट आहे व्होकॅब्युलरी ते आपण बघणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मधला सर्वात महत्त्वाचा कोणता पॉइंट असेल तर तो आहे व्होकॅब्युलरी. का म्हणतोय मी असं हे लक्षात घ्या. आता एक मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता मी तुमच्यासोबत मराठीमधून बोलतोय. कोणत्या? मराठीमधून बोलतोय. बट मी मराठीमधून का बोलतोय? कारण माझे जे विचार आहेत ते विचार मला एक्सप्रेस करण्यासाठी माझ्या मराठीमध्ये आपल्याला शब्द आहेत. ओके. मला माझे विचार एक्सप्रेस करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगण्यासाठी मला असणारे सफिशियंट पुरेसे असे शब्द आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी माझ्या मनातले जे विचार आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. बट मला माझे हेच विचार जर तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचे असतील तर मला काय गरज लागेल? मला तुम्ही सांगू शकाल? काय गरज लागेल? की मला इंग्लिश मध्ये असणारा शब्द साठा, इंग्लिशचं ग्रामर हे गरजेचं आहे. If I want to explain my thoughts or my opinions to you, then I require the too much needed vocabulary, that is words, grammar, sentence formation and many more things are there. Okay, so these all things together create my English. So with the help of that vocabulary or that all such things, I can explain, I can express and I can convey my opinion and thoughts to you. ओके. जसं मी आता इंग्लिशमध्ये सांगितलं की माझे जे ओपिनियन्स किंवा माझे जे विचार आहेत मी तुम्हाला जसं मराठीमधून सांगू शकतो, तसेच ते आपले विचार आहेत आपल्याला इंग्लिशमध्ये पण सांगता आले पाहिजेत. तर आपल्याला इंग्लिशमध्ये जर ते विचार सांगायचे असतील किंवा जर ते विचार आहेत ते आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये एखाद्या पुढच्या व्यक्तीला कन्वे करायचे असतील तर आपल्याला काय गरजेचं आहे? वी मस्ट हॅव द स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शुद्ध मराठीमध्ये तुम्ही समजून घ्या, शब्द साठा आणि त्यासाठी लागणारे हेल्पफुल ग्रामर. तर आपल्याला आजचा जो युनिट आहे इंग्लिशचा, so for the today's unit, that is vocabulary, we have to see different parts of the vocabulary. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणकोणती व्होकॅब्युलरी येणार, त्याचे कोणकोणते आपल्याला टाइप्स बघायचे आहेत आणि हे खूप आपण इझी लेवल पासून स्टार्ट करत आहोत. आपण एक्स्ट्रा किंवा आपण जे म्हणतो खूपच वरची लेवल आहे त्यामध्ये जाणार आहे. फ्रॉम द स्क्रॅच वी विल स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट. ओके. जे सुरुवातीपासून आहे, जे बेसिक आहे त्यापासून आपण एकदम इझी करणार आहे. कारण आपल्याला व्यवस्थित स्टडी करून स्कॉलरशिपची एक्झाम आहे ती क्रॅक करायची आहे आणि आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या सरांचं नाव जे आहे ते मोठं करायचं आहे. ठीक आहे. तर मी जसं सांगतोय तसं तुम्ही प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. डेफिनेटली सक्सेस इज युअर. ओके. सो लेट्स स्टार्ट टुडेज क्लास, दॅट इज व्होकॅब्युलरी. So, friends, we will see the first point in the vocabulary unit, that is sub point, writing familiar related words with given picture. Okay. काय आपल्याला सब युनिट दिला आहे? रायटिंग, 1 minute, रायटिंग फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे काय? जे आपल्याला माहिती असतील असे. रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड म्हणजे काय? त्याच्याशी संबंधित असणारे रिलेटेड वर्ड्स विथ गिवन पिक्चर. सो
what question says की they given one picture, so we have to see that picture and give the related words to that picture. म्हणजे त्यांनी कोणता तरी फोटो किंवा पिक्चर दिलेला असणार आहे, तो पिक्चर आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्या रिलेटेड असणारे वर्ड्स जे आहेत ते आपल्याला तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. सो लेट्स सी फर्स्ट पिक्चर कोणता दिलेला आहे. सो द फर्स्ट पिक्चर इज काय आहे आपल्याला बघूनच समजेल ना. दिस इज हाऊस. दिस इज हाऊस. Okay, so we have to write the related words to our house. म्हणजे आपल्याला त्याच्या संबंधित आहेत असे शब्द लिहायचे आहेत. आता आपल्या इथे काय दिलेलं आहे, हाऊस दिलेला आहे. आता हाऊस म्हणल्यानंतर आपलं घर असतं. आता आपल्या घरामध्ये काय असतात, आपली फॅमिली असते, आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात घरामध्ये आपल्या. फर्निचर आहे, टेबल्स आहेत, फॅन आहे, लाईट आहे, टीव्ही आहे अँड मेनी मोर थिंग्स. तर त्याच रिलेटेड आपल्याला गोष्टी आहेत ते इथे लिहायच्या आहेत. ठीक आहे, चला आपण लिहूया. मग आता इथे सर्वात पहिल्यांदा हाऊस आहे. हाऊस मध्ये आपले काय असणार आहे, ती मदर, परत कोण असणार आहे, फादर, ग्रँड मदर, ग्रँड फादर. त्यानंतर आपलं काय असू शकतं, फर्निचर आहे, आपल्या घरामध्ये फर्निचर असतं. त्यानंतर काय असतात आपले, फॅन, टीव्ही, एसी, कूलर. त्यानंतर काय काय असू शकणार आहे, लाईट असते आपल्या घरामध्ये. म्हणजे आपल्या घरामध्ये काय काय ज्या गोष्टी असतात त्या सर्व आपल्याला इथे लिहायचं आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सिंपल टास्क देतो. तुम्ही तुमच्या घरात आहेत, त्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही बघायच्या आणि त्या इंग्लिश मध्ये लिहायच्या. सिंपल. समजलं सर्वांना क्वेश्चन. आपल्याला दिलेला जो पिक्चर आहे तो पिक्चर बघायचा आहे आणि त्या पिक्चर वरती त्या पिक्चरच्या रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन, आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. Okay, identify the object in the picture and write its related word. Identify म्हणजे काय, शोधणे. The object in the picture, object in the picture. आता आपल्या इथे कोणते कोणते ऑब्जेक्ट दिसतात ते शोधायचे आहे. and write its related words. आणि त्याच्या रिलेटेड वर्ड्स आहेत ते आपण लिहायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा तर कोणकोणते ऑब्जेक्ट आपल्याला दिसतात ते बघूया. ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय काय दिसते आपल्याला, काय दिसते, ही चेअर दिसते का. ठीक आहे. अजून काय काय दिसते आपल्याला, हे बघा, हे काय, पत्थर, दगड, मीन्स स्टोन्स. त्यानंतर हे काय दिसतंय इथं, वॉटर दिसतंय, वॉटर पॉन्ड, किंवा आपण काय म्हणतो एक त्याला साचलेलं लहानसं डबकं पाण्याचं, पॉन्ड. ठीक आहे. हे काय आहे, ट्री. आता ह्याच्या रिलेटेड आपण काय काय वर्ड्स लिहू शकतो. काय काय वर्ड्स लिहू शकतो आपण इथे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहूया चेअर. चेअर कशापासून बनलेली आहे, वूड, लाकडापासून बनते ना चेअर. त्यानंतर स्टोन. स्टोनचं काय म्हणणार आपण, स्टोन कशाशी रिलेटेड आहे, आफ्टर सॉइल, म्हणजे माती. माती एकदम हार्ड, खूप अशी एकदम हार्ड झाल्यानंतर, लॉंग प्रोसेस झाल्यानंतर मातीची आपण काय म्हणतो, खडक आहे, किंवा खडकापासून आपण माती तयार होते आपली, ते लिहू शकतो आपण. त्यानंतर पॉन्ड. पॉन्ड मध्ये काय असणार आहे, वॉटर. ठीक आहे. आणि आपले ट्री. ट्री मध्ये किती पार्ट्स आहेत, किती पण सांगू शकतो आपण, लीव्स, फ्रूट्स, बार्क्स, स्टेम, किती तर सारे असे पार्ट्स आहेत ना जे आपण सांगू शकतो.
तर असेच आपल्याला एक्झाम मध्ये पण क्वेश्चन येणार. आपल्याला कोणती ना कोणती तरी ते आपल्याला इमेज किंवा फोटो देतील आणि त्याच्यावरती आपल्याला सांगतील की जे रिलेटेड आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत. ओके, सो मी आता तुम्हाला सांगताना मी तुम्हाला मराठीमधून एक्सप्लेन करतोय, बट यू हॅव टू राईट ऑल दीज थिंग्स इन इंग्लिश ओनली. ट्राय टू स्पीक, ट्राय टू रीड, ओके, इन इंग्लिश ओनली, बिकॉज English is everywhere. Without English, nothing happen in this whole world. तर इंग्लिशची आपण थोडीफार आतापासून प्रयत्न करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अजून इंग्लिश वाचता येत नाही त्यांनी मला सांगा. ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही आपण सेपरेट एक कोर्स पण घेऊ इंग्लिशसाठी, की इंग्लिश कसं वाचायचं, काय वाचायचं. पण सध्याला आपली मेन प्रायोरिटी काय आहे की स्कॉलरशिपची एक्झाम क्रॅक करणे. तर त्यासाठी मी सिंपल मराठी भाषेमध्ये तुम्हाला सर्वांना सांगत आहे. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट इन द पिक्चर अँड राईट्स इट्स रिलेटेड वर्ड्स. आता यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या पिक्चर मधले आपल्याला आयडेंटिफाय करा काय चालू आहे काय नाही. हे दिसतंय काहीतरी असे कन्स्ट्रक्शन चालू आहे, काहीतरी रोड कन्स्ट्रक्शन ना. Yes, road construction. रोड कन्स्ट्रक्शन. तर मला सांगा आता इथं रोड कन्स्ट्रक्शन म्हणल्यानंतर ते रिलेटेड काय काय वर्ड्स येऊ शकतात, त्याच्या संबंधित काय काय येऊ शकतात. इथे येणार मशीन आहे, हे बघताय ना, मशीन, मशिनरी, मशिनरी. त्यानंतर काय येणार, ह्युमन बिंग्स म्हणजे माणसे आहेत, ह्युमन बिंग येणार. त्यानंतर काय काय येऊ शकतात, वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, इक्विपमेंट. इन्स्ट्रुमेंट्स. समजलं. म्हणजे आपल्याला एखादा पिक्चर दिलं त्यावरून आपण खूप काही काही गोष्टी लिहू शकतो. आय होप समजला असेल तुम्हाला. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चला. ओके, सो नेक्स्ट सब युनिट दॅट इज कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर, दॅट इज ऍक्शन वर्ड्स ऑर द डिस्क्रायबिंग वर्ड्स. नाव लिसन केअरफुली. सर्व विद्यार्थी मित्रांनी नीट बघा काय सांगितलेलं आहे. कोरिलेटिंग वर्ड्स. कोरिलेटिंग, कोरिलेटिंग रिलेटिंग म्हणजे काय, एकमेकाशी साम्य धरणारे. कोरिलेटिंग वर्ड्स म्हणजे ते एकमेकाशी साम्य धरतील, साधर्म्य धरतील, समानता दाखवतील असे शब्द. विथ पिक्चर, त्या पिक्चरशी कोरिलेटिंग करणारे वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं, एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे, ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन वर्ड. आणि दुसरा कोणता सांगितलेला आहे, डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड. आता हे लक्षात घ्या काय असेल हे ऍक्शन वर्ड अँड डिस्क्रायबिंग वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे आपल्याला दिलेलं जे पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये कोणती कृती चालू आहे. ऍक्शन वर्ड म्हणजे मराठीमध्ये कोणती कृती चालू आहे. आणि डिस्क्रायबिंग वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय, त्याला डिस्क्राइब करणार, म्हणजे त्या गोष्टीला, त्या ऍक्शनला सांगणार. ठीक आहे. तर आपल्याला दिलेल्या चित्रामधलं, दिलेल्या फोटो मधलं ऍक्शन वर्ड अँड डिस्क्रायबिंग वर्ड हे आहेत आपल्याला शोधायचे आहेत. सो बघा बरं तुम्हाला चित्र कोणता दिसतोय, म्हणजे चित्र कोणतं दिलेलं आहे. हे बघा, हे कोणतं दिलेलं आहे. आहे का तुमच्यासारखा एक विद्यार्थी शाळेत जाणारा. हो सर, बॅग आहे,
शाळेत जाताना दिसतोय, पण थोडं तुम्ही मुवमेंट कडे लक्षात गेली का? हे बघा इथं पळतोय ना तो, पळत 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 लवकर शाळा मिस होणे म्हणून पळतोय ना, तसा पळतय. यस, म्हणजे त्या ऍक्शन काय चालू आहे त्याची? रनिंग. रनिंग म्हणजे आपलं काय म्हणणं आपण मराठीमध्ये? पळणे. पळत 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 चाललाय शाळेमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला ऍक्शन तर समजली की तो पळत पळत चाललाय चित्रामध्ये, बट आपल्याला त्या ऍक्शन साठी एक डिस्क्रायबिंग वर्ड सांगायचे आहे, म्हणजे ती जी ऍक्शन आहे ती डिस्क्राईब करायची आहे. ठीक आहे, काय करतोय तो? रनिंग करतोय. ऍक्शन त्याची काय आहे? रनिंग आहे. पण त्याची रनिंग कशी आहे? फास्ट रनिंग आहे. ओके, तर आपण लिहू शकतो डिस्क्रायबिंग वर्ड मध्ये ऍक्शन म्हणजे त्याची जे ऍक्शन आहे त्यामध्ये आपण लिहू शकतो डिस्क्राईब लिहू शकतो फास्ट, त्यानंतर आपण स्लो पण लिहू शकतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे त्या ऍक्शन आपण डिस्क्राईब करू शकतो. अशाच रीतीने आपल्याला ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो? लिहून घ्या पटदिशीन लवकर. घेतलं सर्वांनी लिहून? चला नेक्स्ट बघू आपण. ओके, सी कशी लेडी आहे ती, कशी मुलगी आहे? अभ्यास करते ना तुमच्यासारखी, करते ना? तुम्ही पण असेच अभ्यास करता ना, एकदम शांत, न बघता कोणाकडे, बाहेर काय चालले त्याकडे न लक्ष देता फक्त अभ्यासामध्ये फोकस करता ना? सेम तशी ती मुलगी पण फोकस करते. आता मला सांग, कोण सांगेल इथं डिस्क्रायबिंग वर्ड कोणता आहे? डिस्क्रायबिंग वर्ड कोणता आहे मला कोण सांगेल? आणि ऍक्शन वर्ड कोणता आहे मला कोण सांगेल? डिस्क्रायबिंग वर्ड आणि ऍक्शन वर्ड. काय करते ती मुलगी? रीडिंग, वाचते. म्हणजे इथं आपले ऍक्शन काय आहे? रीडिंग, वाचणे. समजलं? तर मग आपण इथं काय लिहिणार? ऍक्शन वर्ड मध्ये रीडिंग म्हणजे काय? वाचणे. आता मला सांगा, ते आपली जी ऍक्शन आहे त्याला आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे, ते कसं करणार? आता वाचते, वाचते म्हणजे कशी वाचू शकणार? शांत वाचते, मन लावून वाचते, आपण म्हणतो ना तसं. मग शांत वाचते म्हणजे कसे? क्वाइट, शांत एकदम. डिस्क्राईब काय करणार आपण त्याला? क्वाइट म्हणजे शांत एकदम. मन लावून म्हणतो आपण, मन लावून, विथ इंटेग्रिटी, विथ इंटिग्रिटी. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स कशा आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. एक्झाम मध्ये पण असेच तुम्हाला क्वेश्चन येतील. कोणते तरी एक चित्र दिलं असेल आणि चित्र बघून तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारला असेल की राईट डाऊन द ऍक्शन वर्ड अँड डिस्क्रायबिंग वर्ड ऑफ द गिवन पिक्चर. ओके, समजलं? चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओके, आता आपल्याला पण इथं सेम ऍक्शन वर्ड अँड डिस्क्रायबिंग वर्ड. ऍक्शन अँड डिस्क्रायबिंग. चला आता मला सांगा, इथे कोणती ऍक्शन आहे आणि त्या ऍक्शनला डिस्क्रायबिंग वर्ड पण मला सांगायचा. काय दिसतंय मला सांगा विद्यार्थी मित्रांनो? इथे काय दिसतंय? एक मांजर दिसतंय का? मांजर, मांजर.
हो सर, आम्हाला मांजर दिसतंय. बट काय करतंय हे मांजर? काय करतंय? झोपलंय का? यस सर, झोपलेला आहे. मग झोपण्याला काय म्हणतात? स्लीपिंग. स्लीप. ओके, म्हणजे ऍक्शन काय आहे त्याची? स्लीपिंग. गुड. सो ऍक्शन इज स्लीपिंग. ओके. मग आता मला कोण डिस्क्रायबिंग वर्ड सांगेल? तो झोपलाय, पण कसा झोपलाय? आपण काय म्हणतो बघा ना, कसा झोपलाय? एकदम शांत झोपलेला आहे, एकदम मन लावून म्हणतो ना आपण, एकदम घोडे पेच के सो जाना त्या टाइप मध्ये एकदम शांत झोपलेला आहे, कामली. काय म्हणणं आपण त्याला? ऍक्शन वर्ड. मग काय म्हणू आपण? कामली. जे पूर्ण चिंता सोडून. समजलं ना? आपण काय म्हणतो पुन्हा? एकदम एकदम गाढ झोपलेला असं पण म्हणतो ना, डीप स्लीप. स्लीपिंग कशी आहे? एकदम डीप आहे. समजले ऍक्शन वर्ड्स कसे तयार करतात आणि त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स कसे असतात ते? आय होप समजलं असेल तुम्हा सर्वांना. अवघड नाही, इझी आहे. असे मल्टिपल क्वेश्चन आहेत. तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच ऍक्शन वर्ड्स आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स हे जे आहेत ते तुम्हाला समजतील. पण काय गरजेचं आहे? प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विदाउट प्रॅक्टिस काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि नुसती प्रॅक्टिस पण गरजेची नाही, पिरियडिक बेसिसवरती, म्हणजे ठराविक काळानंतर तुम्हाला रिव्हिजन पण त्या गोष्टीचं करावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. रिव्हिजन रिव्हिजन अँड प्रॅक्टिस ह्या गोष्टी केल्या की सक्सेस इज युअर. लक्षात घ्या. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघायचं मग. ओके, बघा आपला आता व्होकॅब्युलरी जो युनिट आपण स्टार्ट केलेला आहे, त्या व्होकॅब्युलरी युनिट मध्ये आपला नेक्स्ट सब युनिट येणार आहे आपला रायमिंग वर्ड्स. ओके, काही ना काही असं ऐकल्यासारखं वाटतंय का? रायमिंग वर्ड्स काय असणार आहे? काय आयडिया कोणाला रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? हे बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल आपण काय, मी तो लिहितो इकडे आणि तिकडे. इकडे तिकडे. ये जा. पालक बालक. आता हे काय वाटतंय बघा तुम्हाला वाचून? हे इकडे तिकडे, ये जा, पालक बालक, ऐकून काय ना काय तर वाटतंय का? असे काय ना काय तर शब्द आहेत ते असे एकमेकांना जुळतात. येस, यमक जुळतं ह्या शब्दांचं. समजलं? आपले रायमिंग वर्ड्स इज नथिंग बट यमक जुळणारे शब्द. रायमिंग वर्ड्स लिहून घ्या. यमक जुळणारे, यमक जुळणारे शब्द. समजलं? तर त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला त्यांनी काय आता सब युनिट मध्ये काय बघायचं आहे आपल्याला, की यमक जुळणारे शब्द आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे ते आपल्याला असे कोणते ना कोणते तरी वर्ड्स देतील त्याचे आपल्याला यमक जुळणारे म्हणजे रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. चला मग बघूया आपण कोणकोणते असे आपल्याला वर्ड्स, रायमिंग वर्ड शोधायचं आहे. राईट द वर्ड्स दॅट राईम विथ कॅट, बाल, बॉल, सन. तर आपल्याला काही वर्ड दिलेले आहेत, त्या वर्ड्स आपल्याला रायमिंग वर्ड्स आहे तो शोधायचा आहेत. तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी कोणता शब्द दिलेला आहे? कॅट. दुसरा कोणता दिलेला आहे? बॉल. तिसरा कोणता दिला आहे? सन. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? हे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते शोधून काढायचे आहेत. समजेल लगेच. आता आपल्याला कॅटचा काय रायमिंग वर्ड्स येईल? कॅटला काय येणार? बॅट. हे जुळतोय ना? कॅट बॅट.
तर बॉलला काय येणार? बॉल, वॉल. बॉल, वॉल. वॉल म्हणजे काय? भिंत. त्यानंतर सन. सनला काय येऊ शकतो मग आता? हे तुम्ही करायचं घरी. खूप सोपं आहे. दिलेल्या शब्दाला, आणि आपल्या मराठी भाषेत पण आपण कसं म्हणतो? हा, इकडे तिकडे, काय बाय, जा ये, असे शब्द आहेत ना आपल्याला बोलता पण सवय आहे ना. खाल्लं पिल्लं. आता पिल्लला काय मिनिंग आहे का मला सांगा बरं? पण एक सवय आहे ना बोललं की आपण असं कोणाला तरी असं हिनवायच्या भावनेने किंवा असं काहीतरी उच्चायुक्त भावनेने आपण म्हणतो ना, खाल्लं पिल्लं का. आता हे पिल्ल काय असतं? हाय का पिल्लाला काय मिनिंग? पण नाही. पण अशाच बोली भाषेत येऊन बसायला हे शब्द आपल्याला बोलता बोलता पण रायमिंग शब्द बोलायची सवय लागली ना, खाल्लं पिल्लं. तर असंच आहे, रायमिंग वर्ड्स आहेत ते आपल्याला अशीच क्रिएट करायचे. खूप अवघड म्हणजे नाहीत काही. याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस असेल, थोडीफार तुम्हाला इंग्लिश मधले शब्द माहित असतील, तर तुम्हाला प्रत्येक शब्दाला रायमिंग वर्ड्स येणार. समजलं? चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द डॉग, कार, बुक. कोणकोणते वर्ड्स दिलेत आपल्याला? डॉग, कार आणि बुक. तर आपल्याला यांचे रायमिंग वर्ड जे आहेत ते द्यायचे. आता मला कोण सांगेल डॉगला रायमिंग वर्ड काय येईल? डॉग, फॉग. फॉग म्हणजे काय? धुक. त्यानंतर कार, वॉर. कार, वॉर. वॉर म्हणजे काय? युद्ध. त्यानंतर बुक. बुकला काय रायमिंग वर्ड्स असणार आहे ते तुम्ही घरी शोधून लिहायचं. समजलं? हे लिहून घ्या वर्ड दोन पटपट. लिहिलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. राईट द रायमिंग वर्ड फॉर द ट्री, बेड, लाईट. कोणते कोणते वर्ड दिलेत आपल्याला? ट्री, बेड, लाईट. ट्री, बेड, लाईट. आता आपल्याला ह्या तिन्ही वर्डचे रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत ते आपल्याला तयार करायचे आहेत. आता सर्वात पहिल्यांदा दिलेला आहे ट्री. ट्रीला कोणकोणता रायमिंग वर्ड्स येऊ शकतो? ट्री, फ्री. ट्री, फ्री. त्यानंतर बेडला आपण काय लिहू शकतो? बेड, लेड. लेड. तर लेड म्हणजे सर म्हणताल तुम्ही काय अर्थ आहे याचा? लेडचा अर्थ आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये LED, लेड. लेड म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक आपण म्हणतो ना, LED बल्ब्स असतात LEDचे, ते पण आहेत. आणि लीडचा भूतकाळ पण लेड होतो. समजलं? त्यानंतर लाईट. लाईटला काय आता रायमिंग वर्ड तो आहे, तो तुम्ही घरी तयार करायचा. ठीक आहे. आता आपण फक्त एक एक रायमिंग वर्ड्स होते. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही अजून पण लिहू शकता. मला सांगू शकाल कोण अजून काय काय रायमिंग वर्ड्स लिहू शकतो आपण? ट्री साठी आपण फ्री लिहिलं, ट्री, फ्री. काय काय येऊ शकतात सांगा, कोणाकोणाला काय काय आठवत आहे? बेड, रेड. बेड, रेड.
बेड, सेड. बघा ना, अशा आपल्या एकापेक्षा जास्त आपण वर्ड तयार करू शकतो ना. तर मला ट्रीला कोण सांगेन? चला तुम्ही शोधून काढा. आणि लाईटचं पण आपल्याला शोधून काढायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जे काय आज झालेलं आहे ते तुम्ही रिवाइज करा, प्रॅक्टिस करा आणि आजसाठी आपण इथेच थांबूया. ठीक आहे. उद्या आपण हा चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. आपले अजून 3 ते 4 अजून पार्ट राहिलेले आहेत, ते सर्व आपण व्यवस्थित घेणार आहोत, करणार आहोत आणि त्यानंतर आपण नेक्स्ट युनिट आहे ते स्टार्ट करू. सो फॉर टुडे we will stop here. We will meet you tomorrow. Okay, thank you. Bye.